जगाचा पोशिंदा असतो तो म्हणजे शेतकरी. असंख्य नैसर्गिक आपत्तींना म्हणजे दुष्काळ असो किंवा अतिवृष्टी असो त्या साऱ्यांना सहन करतो तो शेतकरी. आणि सगळं वाहून गेलं तरी पुन्हा उभा राहतो तो म्हणजे शेतकरी. आणि ह्याच शेतकऱ्याचा जीवनक्रम आज आम्ही येथे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. चला तर पाहूया हा नृत्याविष्कार. सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. उठिलव करी वनमाळी वनमाळी. उठिलव करी वनमाळी उदयाचळी मित्र आला. घनश्याम सुंदरा उजळणाल आभाळ रामाच्या पारी. उजळणाल आभाळ रामाच्या पारी. अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. झुलमुल वाट झाली झुलमुल वाट झाली. बेला लाली आली बेला लाली आली. रानात पाखर हे जीवाचा मैतर. ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चाल. अरे माझ्या बैलाची सोबत जोडी नावे रंगारे चातुर. अरे भीमथडीची गणुची घोडी भीमथडीची गणुची घोडी माझ्या बैलाची सोबत जोडी रे. जगासाठी सोन्याची किंमत खूप जास्त आहे, पण शेतकऱ्यांसाठी उभं राहिलेलं पीकच त्यांचं सोनं. आणि त्याची सुरुवातच होते की पेरणीने.
घडी बनी घोन आला मिरक फिरवून उद्या झालं रानात उद्या झालं रानात चोरू झाली आपण चोरू झाली आपण अवकाळी आलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं नैराश्यातून शेतकरी आत्महत्येच्या दिशेने निघाले. कष्टानं पिकवलेलं शेत आडवं झालेलं पाहून बळीराजा हुकणारा जाणारा जाताना मागे फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची खरी नको येईल दिवस तुझाही माणसाची घर सोडू नको तुझ्या हाती गाव सारा इसर गजल कालची रे देवा काळजी रे माझा देवा काळजी देवा किती कठोर परीक्षा देतोस. यांना झुंजायला बळ दे, हातात शक्ती दे. नव्याला सुरुवात करून या धरतीतून परत सोनं उगवतील तेव्हा स्वतःला बळीराजा म्हणवतील.